प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत वेताळ 25. आतापर्यंत आपण 15 कथा ऐकून झाल्या. आज ऐकूया कथा 16वी, जिचं शीर्षक आहे जीमूतवाहन आणि मलयवती. राजा त्या वेताळाला पुन्हा खांद्यावर घेऊन आणत असताना तो वेताळ पुन्हा म्हणाला, राजन, मी तुला एक अपूर्व कथा सांगतो, ती ऐक. हिमालय नावाचा एक पर्वत आहे. तो सर्व रत्नांचं जणू माहेर घरच आहे. श्री शंकराच्या पत्नी पार्वती आणि गंगा यांचं तो उत्पत्ती स्थान आहे. तो सर्व कुलपर्वतात श्रेष्ठ आहे आणि त्याचा उत्तुंग पृष्ठभाग सूर्यालाही दिसलेला नाही. हा पर्वत सर्व त्रिभुवनात अभिमानाने डोकं वर काढून उभा आहे. त्याच्या शिखरावर कांचनपूर हे सार्थ नावाचं एक नगर आहे. सूर्याने आपल्या किरणांची ठेवच त्याच्याकडे ठेवली आहे अशा तऱ्हेने ते चमकतं. ज्याप्रमाणे मेरू पर्वतावर इंद्र शोभतो, त्याप्रमाणे त्या कांचनपुरात पूर्वी जीमूतकेतू नावाचा विद्याधरांचा खूप श्रीमंत राजा राहत होता. त्याच्या घराजवळच्या उद्यानात वंशपरंपरेने मिळालेला एक कल्पवृक्ष होता. त्या देवता स्वरूप कल्पवृक्षाची उपासना करून त्याच्या प्रसादाने जीमूतकेतूला एक पुत्र झाला. तो पुत्र बोधिसत्वाच्या अंशापासून उत्पन्न झाला असल्यामुळे त्याला पूर्वजन्माचं स्मरण होतं. असा तो जीमूतवाहन नावाचा पुत्र गुरूंच्या सेवेत तत्पर होता. तो दानशूर, महाधैर्यवान आणि सर्व प्राण्यांवर दया करणारा होता. काही काळानंतर तो तरुण झाला तेव्हा त्याच्या उत्तम गुणांमुळे आणि मंत्र्यांनी शिफारस केल्यामुळे राजाने त्याला युवराज पदाचा अभिषेक केला. तो जीमूतवाहन युवराज पदावर असताना त्याचं हित चिंतणारे त्याच्या पिताजींचे मंत्री त्याच्याकडे येऊन म्हणाले, हे युवराज, तुमच्या उद्यानामध्ये हा जो कल्पतरू आहे तो प्राण्यांना हवासा वाटणारा आणि सर्वांचं मनोरथ पूर्ण करणारा आहे. त्याची तुम्ही नेहमी पूजा करत जा. त्याचं जर सहाय्य असेल तर इंद्रही आपल्याला पीडा देणार नाही, तर इतरांची काय कथा. हे ऐकून तो जीमूतवाहन मनात म्हणाला, अरे रे, काय हे, अशा प्रकारचा देववृक्ष मिळूनही आमच्या पूर्वजांनी त्याच्याकडून काहीच फळ मिळवलं नाही. त्यातील काहींनी कंजूष लोकांप्रमाणे फक्त संपत्तीच मागितली. त्यामुळे त्यांनी स्वतःला आणि या महान कल्पवृक्षालाही कमीपणा आणला. मी आता याच्याकडून माझं मनोरथ पूर्ण करून घेतो. असा विचार करून तो महापुरुष आपल्या पित्याकडे गेला आणि तिथे त्याची उत्तम आणि अखंड सेवा करून त्याला संतुष्ट केलं आणि सुखाने बसलेल्या आपल्या पित्याला नम्रतापूर्वक म्हणाला, बाबा, या संसार सागरामध्ये शरीरासकट सर्व संपत्ती पाण्यावर उठणाऱ्या तरंगाप्रमाणे चंचल आहे हे आपण जाणताच. विशेषतः क्षणमात्र राहणारी आणि सायंकालीन विद्युल्लतेप्रमाणे चंचल असणारी लक्ष्मी कधीही एका जागी स्थिर राहू शकत नाही. या संसारात एक परोपकार मात्र शाश्वत आहे, कारण तो शेकडो युगापर्यंत राहणारा धर्म आणि यश निर्माण करतो. बाबा, सर्व वस्तू या क्षणिक आहेत. त्याकरिता आपण हा कल्पवृक्ष का बरे रक्षण करून ठेवत आहोत? ज्या आपल्या पूर्वजांनी हा माझा असं म्हणून मोठ्या आग्रहाने याचं रक्षण केलं, ते आमचे पूर्वज यावेळी कुठे आहेत? त्यापैकी कोणाचा हा आहे? आता त्याचा हा कोण आणि याचे ते कोण? म्हणून परोपकार हे एकच फळ प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्या आज्ञेने मी या कल्पवृक्षाची उपासना करतो. मुलाचं हे भाषण ऐकून पित्याने तसंच कर अशी परवानगी दिल्यानंतर तो जीमूतवाहन कल्पवृक्षाजवळ येऊन म्हणाला, देवा, तू आमच्या पूर्वजांचं सर्व इष्ट मनोगत पूर्ण केलंस, पण तू आता माझं एकच अपूर्ण मनोरथ पूर्ण कर. ही सर्व पृथ्वी दारिद्र्यरहित झालेली मला पाहू दे. तुझे कल्याण असो. आता तू जा. मी तुला द्रव्य मागणाऱ्या लोकांना देऊन टाकलं आहे. जीमूतवाहनाने हात जोडून अशी विनंती केली असता
त्या कल्पतरूतून वाणी निघाली, तू आता माझा त्यागच केला आहेस तेव्हा मला जाणं भागच आहे. नंतर थोड्याच वेळात तो कल्पवृक्ष आकाशात उडाला आणि त्याने पृथ्वीवर धनाचा असा वर्षाव केला की कोणीच दरिद्री राहिला नाही. तेव्हा जीमूत वाहनाच्या या भूतदयेमुळे त्याचं यश तिन्ही लोकात पसरलं. पण त्याच्या असहिष्णू गोत्रज नातेवाईकांना ते यश मत्सरामुळे सहन झालं नाही. आता कल्पवृक्ष त्याच्याजवळ नसल्यामुळे जीमूत वाहनाचा त्याच्या पित्यासह आपल्याला सहज पराभव करता येईल असं त्यांना वाटलं. ते सर्व एकत्र होऊन त्याचे सर्व राज्य हिरावून घेण्याच्या इच्छेने युद्धास सज्ज झाले. हे समजताच जीमूत वाहन आपल्या पित्याला म्हणाला, बाबा, तुम्ही शस्त्र धारण केलं असता तुमच्याबरोबर युद्ध करण्याची कोणाची शक्ती आहे? पण या नाश पावणाऱ्या पापी शरीराकरिता आपल्याच बंधूंना मारून कोणता उदार पुरुष राज्य मिळवण्याची इच्छा करेल? आम्हाला राज्य घेऊन काय करायचंय? त्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी जाऊन आम्ही धर्माचं आचरण करू तर दोन्ही लोकात आम्हाला सद्गती लाभेल. तेव्हा राज्याचा लोभ करणारे हे कृपण गोत्रज बंधू आमचं राज्य घेऊन आनंदित होऊ द्या. असं भाषण करणाऱ्या जीमूत वाहनाला त्याचा पिता जीमूत केतू म्हणाला, तुझ्याकरताच मला हे राज्य पाहिजे आहे, पण जर दयाबुद्धीने तू तेच जर सोडत असलास तर मला म्हाताऱ्याला या राज्याचं काय प्रयोजन आहे? अशा प्रकारे आईबापांनी अनुज्ञा दिली असता जीमूत वाहनाने राज्य सोडून दिलं आणि तो त्यांना बरोबर घेऊन मलय पर्वतावर निघून गेला. तिथे एक आश्रम बनवून आईबापांची सेवा करत राहू लागला. एक दिवस इकडे तिकडे हिंडताना त्याची गाठ विश्वावसू नावाच्या सिद्ध राजाचा मुलगा मित्रावसू बरोबर पडली आणि लवकरच त्यांची मैत्री जडली. तेव्हा एकदा फिरत असताना जीमूत वाहनाने एका उपवनात देवी गौरीचं मंदिर पाहिलं. मंदिरात प्रवेश केला असता वीणा वाजवून गीत गाणारी एक कन्या त्याने पाहिली. तिच्या भोवती मैत्रिणींनी घेरा घातला होता आणि ती गौरीच्या उपासनेत तल्लीन झाली होती. तिचं ते रम्य गायन ऐकण्यासाठी वनातील हरणं तिथे आली होती. तिच्या डोळ्यांचं सौंदर्य पाहिल्यामुळे जणू काय लाजूनच ती स्तब्ध उभी होती. तिच्या गायनामुळे कानांची तृप्ती होत होती. तिचे डोळे आकाशातील तारकांप्रमाणे चमकत होते. तिचे उभारलेले दोन्ही स्तन एकमेकांना धक्का देत तिचा मुखचंद्र पाहण्यासाठी जणू वर वळलेले होते. तिची कंबर विधात्याने मुठीत पकडून बारीक आणि कृशक केली होती. ती बोटात अंगठी घातल्यामुळे पडलेल्या वळाप्रमाणे दिसत होती. अशा त्या मनोहर कन्येला जीमूत वाहनाने पाहिलं आणि दृष्टीमार्गाने आत शिरलेल्या त्या सुंदरीने त्याचं हृदय चोरून नेलं. तो उद्यानात उभा असता त्याच्या सुंदर शरीरामुळे उद्यान शोभून दिसत होतं आणि कामदेवाचं शरीर जळून गेल्यामुळे वैराग्यामुळे वनाचा आश्रय घेणाऱ्या वसंत ऋतूप्रमाणे तो शोभत होता. त्याने जणू तिच्या मनात उत्कंठेचा विकार निर्माण केला आणि त्याला पाहून ती तरुणी प्रेमविवश झाली आणि एखाद्या सखीप्रमाणे तिची वीणा व्याकुळ आलाप काढू लागली. तेव्हा जीमूत वाहनाने तिच्या मैत्रिणीला विचारलं, भद्रे, तुझ्या या मैत्रिणीचं उत्तम नाव काय आहे आणि हिच्यामुळे कोणता वंश अलंकृत झाला आहे? सखीने उत्तर दिलं, महाराज, तिचं नाव मलयवती. ही मित्रावसूची बहीण आहे आणि सिद्धराज विश्वावसूची कन्या आहे. असं जीमूत वाहनाला सांगून तिची प्रेमळ मैत्रीण त्याच्याबरोबर आलेल्या मुनिपुत्राला त्याचं नाव आणि वंश विचारू लागली. हे कळल्यावर ती मलयवतीला हसत म्हणाली, गडे, ह्या विद्याधरांच्या राजाचा पाहुणचार तू का करत नाहीस? जगाला पूज्य असणारा हा अतिथी तुला प्राप्त झाला आहे. ती असे म्हटल्यानंतर ती सिद्ध कन्या लाजेने मान खाली घालून गप्प बसली. तेव्हा तिच्या मैत्रिणीने ही लाजत आहे असं पाहून माझ्याकडून ही पूजा स्वीकारावी असं म्हणून अर्घ्य आणि पुष्पमाला त्याला अर्पण केली. परंतु प्रेममग्न झालेल्या जीमूत वाहनाने ती पुष्पमाला घेऊन मलयवतीच्या गळ्यात घातली. तिनेही प्रेममय दृष्टीने डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिलं आणि नीलकमलांची माळच परत त्याच्या गळ्यात घातली. याप्रमाणे एक शब्दही न बोलता त्या दोघांनी एकमेकांना वरलं. तेव्हा एक दासी येऊन सिद्ध राजाच्या कन्येला म्हणाली, राजकुमारी, तुम्हाला तुमची आई बोलावत आहे, तरी लवकर घरी चलावं. हे ऐकताच आपल्या प्रियकराच्या मुखावर स्थिर केलेली उत्कंठित दृष्टी कशी तरी खेचून काढून ती मोठ्या कष्टाने आपल्या घरी गेली.
आणि तिच्यावर मन बसलेला जीमूत वाहनही आपल्या आश्रमाकडे परत गेला. घरी गेल्यावर मलयवती आईला भेटली आणि आपल्या प्राणेश्वराच्या विरहाने व्याकुळ होऊन लगेच बिछाण्यावर तळमळत पडली. त्यावेळी हृदयात पेटलेल्या कामाग्नीच्या धुरामुळेच जणू तिचे डोळे लाल झाले. ती अश्रुधारा सोडू लागली आणि कामसंतापामुळे तिचं अंग भाजू लागलं. तिच्या सख्यांनी तिच्या अंगाला चंदनाचे लेप दिले, कमलपत्रांनी तिला वारा घातला, पण तिला चैन पडेना. शय्येवर बरं वाटेना किंवा सखीच्या मांडीवर पडून सुख होईना अथवा उघड्या भूमीवर झोपूनही शांती काही मिळेना. दिवस मावळून सूर्य आरक्त संध्येसह कुठेतरी निघून गेला आणि पूर्व दिशेच्या हसत मुखाचं चंद्राने आक्रमण करून चुंबन घेतलं. तरीही लाजेमुळे ती दूतही पाठवू शकली नाही आणि तिने सर्व रात्र मोठ्या कष्टाने घालवली. जीमूत वाहनसुद्धा तिच्या वियोगामुळे व्याकुळ होऊन बिछाण्यावर झोपला असता मदनाच्या हातात सापडला. त्याचा प्रेमराग नवीनच होता, तरी त्याचं शरीर पांढरं फटक पडलं. लज्जेने गप्प बसल्यानंतरही त्याच्या मनातील कामविकार त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागले. अशा प्रकारे त्याने ती रात्र कशी तरी कंठली. सकाळी उठल्यावर मोठ्या उत्सुकतेने तो त्या गौरीच्या मंदिरात गेला. त्याचा मुनिकुमार मित्र त्याच्या मागे जाऊन त्याचं सांत्वन करीत होता. इतक्यात विरह असह्य झाल्यामुळे घरातून गुप्तपणे बाहेर पडून प्राणत्याग करण्यासाठी मलयवतीही त्या निर्जन स्थानी आली. झाडाच्या आड असलेल्या प्रियकराला तिने पाहिलं नाही. ती देवी गौरी पुढे जाऊन उभी राहिली. तिचे डोळे पाण्याने भरून आले. ती देवीची प्रार्थना करू लागली, हे देवी, जीमूत वाहन या जन्मी तरी दुसऱ्या जन्मात तरी माझा पती होऊ दे. अशी प्रार्थना करून तिने देवीच्या पुढच्या अशोक वृक्षाच्या फांदीला आपल्या उत्तरीय वस्त्राचा फास करून बांधला आणि हे नाथ जीमूत वाहना, सर्व जगात दयाळू म्हणून तू प्रसिद्ध आहेस, तरी पण माझं रक्षण कसं केलं नाहीस, असं म्हणून ती आपल्या गळ्यात फास अडकवू लागली. तोच आकाशातून अशरीरीय वाणी उत्पन्न झाली, मुली, असं धाडस करू नकोस. विद्याधरांचा भावी चक्रवर्ती राजा जीमूत वाहन तुझा पती होईल. ही आकाशवाणी ऐकून जीमूत वाहन आपल्या मित्रांसह प्रसन्न झालेल्या प्रियेजवळ आला. तेव्हा त्या मुनिपुत्राने तिला सांगितलं, हा खरोखर तुला देवीने दिलेला वरच आहे. जीमूत वाहनानेही हेच वाक्य मधुर शब्दात पुन्हा पुन्हा म्हणत तिच्या गळ्यातील वस्त्रांचा फास आपल्या हाताने काढला. तेव्हा मलयवती लज्जित होऊन पायाने जमीन उकरत उभी राहिली. तितक्यात तिथे फुलं काढण्यासाठी आलेली तिची मैत्रीण मलयवतीला म्हणाली, तुझं मनोरथ भाग्यामुळे पूर्ण झालं आहे. आत्ताच माझ्या समक्ष राजकुमार मित्रावसूने आपला पिता विश्वावसूची प्रार्थना केली. बाबा, कल्पतरूचं दान करणारा जगतवंद्य विद्याधर राजाचा मुलगा जीमूत वाहन इथे आला आहे. त्याचा अतिथी म्हणून आपण पाहुणचार करणार नाही का? शिवाय मलयवतीसाठी त्याच्यासारखा वर आपल्याला मिळणं शक्य नाही, म्हणून कन्यारत्न मलयवती त्याला अर्पण करून त्याची पूजा करावी. तेव्हा तसंच करू असं राजाने सांगितल्यानंतर तुझा भाऊ मित्रावसू आजच या महाभागाच्या आश्रमाकडे गेला आहे. यावरून मला वाटतं की लवकरच तुझा विवाह होईल, म्हणून तू आपल्या घरी चल आणि या तरुणालाही आपल्या आश्रमाकडे परतू दे. मैत्रिणीने असं सांगितल्यावर उत्कंठित आणि प्रसन्न झालेली राजकन्या वारंवार मागे वळून जीमूत वाहनाकडे पाहत निघून गेली. जीमूत वाहनसुद्धा आपल्या आश्रमाकडे परतला. आश्रमात परतल्यावर मित्रावसूने त्याला आपलं काम सांगितलं आणि ते ऐकून त्यांनी त्याचं अभिनंदन केलं आणि आपल्या घराण्याचा आणि आपला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या मित्रावसूने आपल्या आईवडिलांना सर्व घटना सांगितली आणि ते आनंदित झाले. त्याच दिवशी त्याने जीमूत वाहनाला आपल्या घरी आणलं. नंतर एका शुभ दिवशी मोठा महोत्सव करून त्या विद्याधर राजाचा आणि मलयवतीचा विवाह झाला. त्यानंतर सर्व मनोरथ पूर्ण झालेला जीमूत वाहन नवविवाहित मलयवतीसह तिथेच काही दिवस आनंदाने राहिला. एकदा मित्रावसूसह मलय पर्वतावर फिरत असता कुतूहलाने तो समुद्राच्या तीरावर गेला. तिथे पडलेल्या हाडांच्या राशी पाहून त्याने मित्रावसूला विचारलं, हे हाडांचे ढीग कोणत्या प्राण्याचे आहेत? तेव्हा मित्रावसू त्या दयाळूला म्हणाला, याविषयीचा वृत्तांत मी तुला थोडक्यात सांगतो, तो ऐक. प्राचीन काळी नागांची माता कद्रू हिने आपली सवत गरुडांची माता विनता
हिला कपटाने पैज लावून जिंकलं आणि दासी केलं, तेव्हा तिच्या मुलाने म्हणजे गरुडाने कद्रूच्या इच्छेप्रमाणे धन देऊन आईला सोडवलं, पण त्याच्या मनातील वैर गेलं नाही. तो कद्रूच्या पुत्रांना म्हणजे नागांना मारून खाऊ लागला आणि तोडून टाकू लागला. तो पाताळात प्रवेश करून नागांना मारत असे. यामुळे लवकरच आपला सर्वनाश होईल असं वाटून नागराज वासुकीने गरुडाबरोबर तह करून एक नियम ठरवला. तो म्हणाला, हे पक्षीराज, तुझ्या आहारासाठी दक्षिण समुद्राच्या तीरावर दररोज मी एक एक नाग पाठवीन. तू पुन्हा पाताळामध्ये येऊ नकोस. सर्व नागांना एकाच वेळी मारून टाकून तुला तरी काय फायदा. त्याने असं सांगितल्यानंतर स्वार्थ साधू गरुडाने ठीक आहे असं सांगून त्याचा नियम मान्य केला. त्या दिवसापासून तो गरुड वासुकीने पाठवलेला एक नाग दररोज इथे येऊन खातो आणि त्याने खाल्लेल्या नागांच्या हाडांचे ढीग इथे पडले आहेत. ह्या गोष्टीला खूप दिवस झाल्यामुळे ते डोंगरा एवढे दिसत आहेत. मित्रावसूच्या तोंडचा हा इतिहास ऐकून जिमूत वाहन मनात अतिशय दुःखी झाला आणि म्हणाला, अरे रे, आपल्या हाताने शत्रूला प्रजेतील एकेका जीवाचा बळी देणाऱ्या वासुकीचा धिक्कार असो. त्याला 1000 तोंडे असून त्यातील एका तोंडाने तरी गरुडा मला खा असे तो का म्हणू शकला नाही. त्या निर्बल नपुंसकाने कुलक्षय करणाऱ्या गरुडाची प्रार्थना कशी बरं केली. कश्यपाचा पुत्र आणि भगवान विष्णूचं वाहन झालेला तो वीर गरुड असं पाप कसं काय करू शकतो. खरोखर मोह हा फार प्रबळ आहे. असं बोलून तो उदार जिमूत वाहन आपल्या मनात म्हणाला, हे शरीर तर असार आहे. मी आज हे शरीर अर्पून एका तरी नागाच्या जीविताचं रक्षण करू शकेन. तो असा संकल्प करत आहे. तोच एक द्वारपाल मित्रावसूच्या पित्याच्या आज्ञेवरून त्याला बोलवायला आला. तेव्हा तू पुढे जा, मी मागून आलोच असं सांगून जिमूत वाहनाने मित्रावसूला घरी परत पाठवलं. तो गेल्यानंतर आपलं इच्छित पूर्ण करण्यासाठी फिरत असताना त्याला लांबून रडण्याचा करुण आवाज एकाएकी ऐकू आला. त्या आवाजाच्या दिशेने तो जाऊ लागला. तेव्हा एका उंच खडकावर त्याला सुंदर स्वरूपाचा एक तरुण आणि दुःखी पुरुष दिसला. त्याला एका राजपुरुषाने तिथे आणून सोडलं होतं आणि रडत असलेल्या आपल्या वृद्ध मातेला तो परत जायला सांगत होता. लपून बसून हे पाहत असताना जिमूत वाहनाचं हृदय करुणेने भरून गेलं. हा कोण बरं असावा असं मनाशी म्हणत जिमूत वाहन उभा होता. इतक्यात दुःखी कष्टी झालेली ती वृद्ध माता त्या तरुणाकडे पाहून शोक करू लागली. हाय हाय, हे शंखचूडा, शेकडो दुःखे सहन करून तुला लाडाने वाढवलं. हे गुणवान बाळा, तू आमच्या कुलाचा एकमात्र धागा आहेस. आता तुला मी केव्हा पाहीन. बाळा, तुझा मुखचंद्र अस्त पावल्यानंतर शोकाच्या अंधारात बुडालेला तुझा वृद्ध पिता कसा बरं जिवंत राहील. अरे बाळा, सूर्यकिरणांचा स्पर्श झाल्याने सुद्धा तुझ्या नाजूक शरीराला त्रास होत असे, तेच आता गरुड खात असता होणाऱ्या वेदना कशा सहन करू शकेल. नागलोक इतका मोठा असताना नागराज आणि विधाता यांना माझा एकमात्र पुत्रच कसा बरं सापडला. अशा प्रकारे ती शोक करत असताना तिचा तरुण पुत्र म्हणाला, आई, प्राणभयाच्या दुःखाने मी आधीच त्रासलो आहे. त्यात माझं दुःख तू का वाढवतेस. आई, तू आता परत घरी जा. तुला हा शेवटचा नमस्कार, कारण गरुड येण्याची आता वेळ झाली आहे. हे ऐकून हाय हाय, माझा घात झाला. आता माझ्या मुलाचं रक्षण कोण करणार असं म्हणून ती दुःखी म्हातारी कातर डोळ्यांनी चारी बाजूला पाहून मोठमोठ्याने रडू लागली. हे सारं पाहून व ऐकून तो बोधिसत्वांश दयाळू जिमूत वाहन व्याकुळ झाला आणि मनात म्हणाला, अरे रे, वासुकीने या शंखचूड नावाच्या नागाला गरुडाच्या भोजनाकरता इथे पाठवलं आहे. ती त्याची आई प्रेमापोटी न राहावून त्याच्या मागोमाग आली आहे. तिचा हा एकुलता एक मुलगा आहे. दुःखाने दीन होऊन ती रडत आहे. ह्या नाशवंत शरीराचा उपयोग करून या आर्त नागाला मी जर सोडवलं नाही तर माझं जीवित निष्फळ होईल. असं स्वतःशी बोलून प्रसन्न झालेला जिमूत वाहन एकदम पुढे झाला आणि त्या म्हातारीला म्हणाला, आई, तुम्ही रडू नका, मी तुमच्या मुलाचं रक्षण करीन. पण त्याला पाहताच तिला वाटलं की हा गरुडच आहे. तेव्हा ती भ्यालेली म्हातारी म्हणाली, अरे गरुडा, तू मला खा, तू मला खा. तेव्हा शंखचूड आपल्या आईला म्हणाला, आई, भिवू नकोस, हा गरुड नाही. चंद्राप्रमाणे इंद्रियांना आनंदित करणारा
हा कोणीकडे आणि भय उत्पन्न करणारा तो गरुड कोणीकडे? शंखचूडाने असं सांगितल्यानंतर जीमूतवाहन म्हणाला, आई, मी विद्याधर आहे. तुमच्या मुलाचं रक्षण करण्यासाठी मी इथे आलो आहे. मी माझं शरीर वस्त्राने झाकून त्या भुकेल्या गरुडाला देतो. तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन घरी जा. पण हे ऐकून ती म्हातारी म्हणाली, बाळा, असं नको रे बोलूस. अशा संकटाच्या वेळी तू आमच्यावर दया दाखवलीस म्हणून तू मला माझ्या पुत्राहूनही अधिक प्रिय आहेस. हे ऐकून जीमूतवाहन पुन्हा म्हणाला, आई, तुम्ही माझ्या या मनोरथाचा भंग करू नका. तो आग्रहाने असं बोलला असता शंखचूड म्हणाला, हे महाधैर्यवान पुरुषा, तू तुझा कृपाळूपणा दाखवला असे खरं, पण मी माझ्या शरीराचं रक्षण तुझ्या शरीराने करू इच्छित नाही. कारण रत्न खर्च करून पाषाणाचं रक्षण करण्याची इच्छा कोणी करतं का? केवळ स्वतःवर दया करणाऱ्या माझ्यासारख्या लोकांनी हे जग पूर्ण भरलं आहे. परंतु सर्व जगावरच करुणा दाखवणारे तुझ्यासारखे लोक फार विरळ असतात. हे साधू पुरुषा, ज्याप्रमाणे चंद्रावरील डाग चंद्राला कलंकित करतो, त्याप्रमाणे शंखपाळाचं पवित्र कूड मी कलंकित करू शकणार नाही. अशा प्रकारे विद्याधर पुत्राला थांबवून शंखचूड आपल्या आईला म्हणाला, आई, या अरण्यातून तू आधी घरी जा. अनेक रक्तांच्या रंगाने माखलेली आणि यमराजाच्या रौद्र विलासाचं स्थान झालेली ही शिला तू पाहिलीस ना? मी आता गरुड येत नाही तोपर्यंत समुद्र तीरावरील गोकर्णेश्वराचे दर्शन घेऊन लगेच येतो. असं सांगून आणि आईचा निरोप घेऊन शंखचूड गोकर्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी निघून गेला. इकडे जीमूतवाहनाने विचार केला की इतक्यातच जर गरुड येईल तर माझं मनोरथ पूर्ण होईल. असं तो मनात म्हणत आहे इतक्यात जवळ आलेल्या गरुडाच्या पंखांच्या हवेमुळे झाडं हलू लागली. ते वृक्ष माना हलवून आपल्याला धाडस करू नकोस असं सांगत आहे असं त्याला वाटलं. ते पाहून गरुड येण्याची वेळ झाली आहे असं समजून दुसऱ्यांसाठी प्राण देणारा जीमूतवाहन त्या वध्यशिलेवर चढला. इतक्यात गरुड आकाशमार्गाने आला आणि त्या महासाहसी शूरावर झडप टाकून त्याला पाडलं आणि चोचीत धरून नेलं. गरुडाची तीक्ष्ण चोच अंगात रुतल्यामुळे त्याच्या अंगातून रक्ताची धार वाहू लागली आणि त्याच्या मस्तकातील रत्न बाहेर निघालं. नंतर गरुडाने प्रचंड वेगाने त्याला मलय पर्वतावरील शिखरावर नेऊन त्याला तो खाऊ लागला. गरुड त्याला खात असतानाही त्या विद्याधराने मनात चिंतन केलं की अशा प्रकारे प्रत्येक जन्मात माझं शरीर परोपकारासाठीच खर्ची व्हावं. परोपकार रहित स्वर्ग आणि मोक्ष मला नकोच असं तो चिंतन करत असताना आणि गरुड त्याला खात असताना त्याच्यावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली. गरुड त्याला नेत असताना त्याच्या मस्तकातील रक्ताने भरलेला मणी त्याची पत्नी मलयवतीच्या पुढे पडला. तिने ते ओळखलं आणि तिने व्याकुळ होऊन ते रत्न जवळच असलेल्या सासू सासऱ्यांना दाखवलं. ते पाहून ते दोघं दुःखी झाले आणि घाबरले. राजा जीमूतकेतू आणि राणी कनकवती यांनी आपल्या विद्येच्या बळाने झालेली घटना जाणली आणि तो मलयवतीसह जीमूतवाहन होता तिथे जायला निघाला. इकडे शंखचूडही गोकर्णेश्वराला नमस्कार करून वध्यशिलेजवळ आला. तेव्हा त्याला ती शिला ताज्या रक्ताने माखलेली दिसली. ती पाहताच तो दुःखी झाला आणि म्हणाला, हाय हाय, घात झाला. मी महापापी आहे. त्या दयाळू महात्मा विद्याधराने माझ्याकरता गरुडाला आपलं शरीर नक्कीच अर्पण केलं आहे. आता त्या महात्म्याला शत्रूने कुठे नेलं आहे हे आधी शोधून काढतो. तो जर मला जिवंत सापडेल तर मी अपयशाच्या चिखलात रुतणार नाही असं म्हणणारा आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत असलेला तो नाग भूमीवर एकसारखी गळत असलेली रक्तधारा पाहत तिच्या मागोमाग जाऊ लागला. इतक्यात जीमूतवाहनाला खाणाऱ्या गरुडाला तो प्रसन्न दिसला. हे पाहून तो गरुड मनात म्हणाला, अरे, हे काय आश्चर्य आहे. हा अपूर्व महाधाडसी दिसतो. मी याला खात असतानाही तो प्रसन्न होत आहे, मरत नाही. मी खाऊन शिल्लक राहिलेल्या याच्या अंगावर रोमांच उठलेले दिसत आहेत. आपल्यावर उपकार करणाऱ्याकडे जसे एखाद्याने पाहावे तसा हा माझ्याकडे पाहत आहे. हा नाग नसून दुसराच कोणीतरी महापुरुष दिसतो. तेव्हा याला न खाता तू कोण आहेस असं विचारलं पाहिजे. अशा प्रकारे तो गरुड विचार करीत बसला असता जीमूतवाहन त्याला म्हणाला, हे पक्षीराजा, का बरं थांबलास? अजूनही माझ्या शरीरात मांस आणि रक्त आहे आणि तूही अद्याप तृप्त झालेला दिसत नाहीस. तेव्हा खाणं सुरू कर कसा.
त्याचे हे अतिविचित्र बोलणे ऐकून पक्षीराजाने त्याला विचारले, हे महात्म्या, तू तर नाग दिसत नाहीस, तेव्हा तू कोण आहेस ते सांग. जिमूतवाहन म्हणाला, अरे मी नागच आहे. उगाच असले प्रश्न कशाला करतोस? तुझं नेमलेलं काम कर. कोणता मूर्ख हाती घेतलेल्या कामाच्या विरुद्ध आचरण करेल? असं त्याचं बोलणं होत आहे तोच लांबून आलेला शंखचूड तिथे येऊन पोचला आणि म्हणाला, हे विनता पुत्रा, भलतंच धाडस आणि महापाप करू नकोस. तुला हा भ्रम झाला आहे का? हा नाग नाही. अरे जो नाग तुझ्या खाण्यासाठी आलेला होता तो मी आहे. असं म्हणून शंखचूड त्या दोघांच्या मध्ये जाऊन उभा राहिला आणि संभ्रमात पडलेल्या गरुडाला म्हणाला, अरे गरुडा, हा काय तुझा भ्रम? माझी ही फणा आणि माझी जिव्हा तुला दिसत नाही का? याचप्रमाणे या विद्याधराची सुंदर आकृती तुला दिसली नाही का? शंखचूड इतकं बोलत आहे तोच त्याची पत्नी मलयवती आणि आईबाप तिथे त्वरेने येऊन पोचले. आपल्या मुलाचं अंग गरुडाने सोलून खाल्लेलं पाहून जिमूतवाहनाचे आईबाप शोक करत म्हणू लागले, अरे जिमूतवाहना, हे करुणा करा. वत्सा, तू दुसऱ्याच्या करता आपलं जीवित दिलंस ना. हे गरुडा, तू तरी विचार न करता हे काय केलंस? असं म्हणून ती सर्वजण शोक करू लागली. त्या आईबापांचा आक्रोश ऐकून गरुडाला पश्चाताप झाला. तो मनात म्हणाला, अरे रे, बोधिसत्वाच्या वंशापासून उत्पन्न झालेल्या या जिमूतवाहनाला मी का बरं खाल्लं? दुसऱ्यांसाठी प्राण देणारा हाच तो जिमूतवाहन आहे. याची कीर्ती त्रिभुवनात गाजत आहे. हा मेला तर माझ्यासारख्या पाप्याने अग्निप्रवेश करणंच योग्य होईल. अधर्मरूपी विषवृक्षाला गोड फळं लागणं कधीतरी शक्य आहे का? गरुड असा विचार करत आहे तोच जिमूतवाहनाने आपले आप्त आलेले पाहिले आणि जखमांच्या वेदनांमुळे तो खाली पडला आणि मरण पावला. तेव्हा त्याचे आई वडील शोक करून रडू लागले. शंखचूडही स्वतःला दोष देत शोक करू लागला. मलयवतीचे डोळे पाण्याने भरून आले आणि ती आकाशाकडे पाहून पूर्वी प्रसन्न होऊन वर देणाऱ्या गौरीची निंदा करू लागली. हे माते, तुझा पती विद्याधरांचा चक्रवर्ती राजा होईल असा आदेश तूच दिला होतास ना, पण माझ्या दुर्भाग्यामुळे तुझं बोलणं खोटं ठरलं. मलयवती असा दोष देत असताना देवी गौरी तिथे प्रकट झाली आणि ती म्हणाली, बाळे, माझं वचन असत्य ठरणार नाही. असं म्हणून त्या देवीने हातातल्या कमंडलूतलं अमृत जिमूतवाहनाच्या शरीरावर शिंपडलं. त्यामुळे जिमूतवाहन जिवंत होऊन लागलीच उठला. त्याच्या शरीरावरील सर्व जखमा बऱ्या झाल्या होत्या आणि तो पूर्वीपेक्षाही जास्तच कांतिमान झाला होता. सर्वांनी देवी गौरीला नमस्कार केले आणि जिमूतवाहनानेही तिच्या पायावर डोकं ठेवलं. तेव्हा देवी त्याला म्हणाली, बाळ, तुझ्या या शरीरदानामुळे मी संतुष्ट झाले आहे. मी माझ्या हातानेच तुला विद्याधरांच्या चक्रवर्ती पदाचा अभिषेक करते. असं सांगून तिने कलशातील पाण्याने जिमूतवाहनास अभिषेक केला आणि त्याच्याकडून पूजा घेऊन ती लागलीच गुप्त झाली. त्यावेळी आकाशातून स्वर्गीय फुलांची वृष्टी झाली आणि देवांच्या दुंदुभी वाजू लागल्या. त्यानंतर गरुड नम्र होऊन जिमूतवाहनाला म्हणाला, हे चक्रवर्ती राजा, तुझ्यातील उत्स्फूर्त शौर्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझ्याजवळ अपूर्व उदार बुद्धिमत्ता आहे. त्रिभुवनात कौतुकास्पद असं जे कार्य तू केलं आहेस ते या ब्रह्मांडांच्या भिंतीवर लिहिण्यासारखं उज्ज्वल आहे. तेव्हा मला आज्ञा कर आणि माझ्याकडून हवा असलेला वर मागून घे. तेव्हा तो महाधाडसी जिमूतवाहन गरुडाला म्हणाला, हे गरुडा, तुला जर खराच पश्चाताप झाला असेल तर तू नागांना पुन्हा खाऊ नकोस आणि आजवर तू खाऊन ज्यांच्या अस्थी राहिल्या आहेत ते सर्व नाग जिवंत होऊ देत. गरुडाने असा वर दिल्यानंतर ते सर्व नाग जिवंत झाले. सर्व देवता, नाग आणि मुनिगण आनंदित होऊन मलयाचल पर्वतावर निघून गेले. तेव्हा तो पर्वत एकत्र आलेल्या त्रिभुवनाप्रमाणे दिसू लागला. देवी गौरीच्या प्रभावामुळे जिमूतवाहनाची सर्व अद्भुत हकीकत सर्व विद्याधरांना समजली. तेव्हा ते सर्व तिथे आले आणि गौरीने स्वतः अभिषेक केलेल्या त्या जिमूतवाहनाला प्रणाम केला आणि ते सर्वजण जिमूतवाहनाला घेऊन हिमालयावर गेले. त्याचे बरोबर लोकोत्तर चरित्र असलेला शंखचूडही गेला. जिमूतवाहन तेथे आपले आईबाप, पत्नी मलयवती
मित्रावसू, शंखचूड यांच्यासह अनेक रत्नांनी शोभणाऱ्या विद्याधरांच्या चक्रवर्ती राज्याचा उपभोग घेत सुखाने राहू लागला. अशी ही विचित्र आणि मोठी कहाणी सांगून वेताळाने राजाला विचारलं, राजन, शंखचूड आणि जीमूत वाहन यातील अधिक धैर्यवान कोण हे मला सांग. आणि माहीत असूनही तू जर उत्तर सांगणार नाहीस तर तुझ्या मस्तकाच्या चिंधड्या होऊन ती तुझ्या पायावर लोळू लागतील. राजा म्हणाला, अनेक जन्म परोपकार केल्यामुळे सिद्ध झालेल्या जीमूत वाहनाचं मला आश्चर्य वाटत नाही. या दोघात शंखचूडच अधिक स्तुतीस पात्र आहे, कारण तो मृत्यूमुखातून सुटला असतानाही फार दूर गेलेल्या शत्रूच्या मागे धावत गेला आणि त्याला आपलं शरीर अर्पण करू लागला, तेव्हा तोच जास्त धैर्यवान आहे. राजाचा हा निर्णय ऐकून वेताळ पुन्हा शिंचप वृक्षावर गेला आणि राजाही त्याला आणायला परत जाऊ लागला. श्रोते हो, आत्ताच आपण वेताळ पंचविशीतील 16वी कथा ऐकली, जिचं शीर्षक होतं जीमूत वाहन आणि मलयवती. हे अभिवाचन तुम्हाला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकायला मिळालं. आपल्याला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर कृपा करून त्याला लाईक करा, आपल्या मित्रमंडळींनाही ऐकायला पाठवा. तुम्हाला माझं चॅनल जर आवडलं असेल, त्यावरील अन्य अभिवाचनं आवडली असतील तर माझ्या चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.